Friends, now I am with Mrs. Parul Korgaonkar, and she is a student of the Stringers Music Academy. As we all know, we are connecting with all the students today and getting in touch with them so that we know exactly ते आरंभ करतात त्यांचा काय प्लान आहे. And Stringers Music Academy से we as Daisar Connect are the media partners. Hello ma'am, how are you? तुम्ही I mean किती दिवसापासून किंवा किती महिन्यांपासून connected आहात? More than a year. More than a year. And how do you feel your experience with the Stringers Music Academy? Okay. Fantastic. All the sirs are amazing. Okay. Like Nilesh sir himself, he takes all the interest in our progress and all. Pradeep sir, then Kalpesh sir, Manoj sir. Okay. सगळे आम्हाला इतकं छान गाईड आणि मोटिवेट करतात. एक छान प्लॅटफॉर्म दिला आमच्यासाठी. Very good. Like I'm a housewife. I started singing 1 year back, 1.5 year back. आणि फर्स्ट टाइम माईक मी घेतला हातात. त्याच्यानंतर ही जर्नी आहे आता. And I'm really enjoying and it. you don't have the audience fear at all. तुम्हाला असं टेन्शन अजिबात येत नाही आहे अजूनही. पण आम्ही दाखवत नाही, लपवतो. आम्हाला ती पण ट्रेनिंग देतात सर. ओके ओके व्हेरी गुड. तर मित्रांनो तुम्हाला हे कळते की इफ यू सी दॅट स्ट्रिंगर्समध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा देर इज नो क्रायटेरिया ॲट ऑल. तुम्ही यू कॅन बी अ होम मेकर, यू कॅन बी अ प्रोफेशनल पर्सन, यू कॅन बी एनी एज, देर इज नो रेस्ट्रिक्शन ॲट ऑल. आणि बिफोर आय वाइंड अप मला तुमच्याशी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की फॉर दिस आपला जो प्रोग्राम आहे आरम 2 त्याच्याकरता तुम्ही कुठचं गाणं प्रिपेअर केलं आहे? माझं पर्दा पर्दा सॉन्ग आहे. पर्दा नाही ते नाही नाही म्हणजे हे कुठच्या चित्रपट डार्लिंग आयटम सॉन्ग आहे. बरं 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 पर्दा पर्दा म्हणून. बरं ठीक आहे. सो दिस इज द काइंड ऑफ सॉन्ग मॅम इज गोइंग टू टेक अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस प्रोग्राम अँड सी यू ॲट द प्रोग्राम. गॉड ब्लेस यू. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आता मी मिसेस वंदना नितीन मोरे यांच्याबरोबर आहे, मोरे मॅमबरोबर. तर त्या देखील स्ट्रिंगर्स म्युझिक अकॅडमीचे स्टुडंट आहेत आणि त्या छान गातात. तर आपण त्यांना विचारूया की त्यांचा इकडे एक्सपिरियन्स काय आहे, कधीपासून ते आलेले आहेत आणि त्यांचा आरंभ 2 करता काय एक्झॅक्टली प्रिपरेशन आहे. मॅम तुम्ही बोलू शकता का आपल्या या इन्स्टिट्यूटबद्दल? माझा अनुभव सांगायचा झाला तर मी 5 महिन्यांपूर्वी इथे आले आणि मी पूर्वी गात होते 35 वर्षापूर्वी, पण नंतर 35 वर्षाचा गॅप मला पडला आणि ज्यावेळेस मी रिटायरमेंटनंतर इथे जॉईन झाले आणि आले क्लासमध्ये त्यावेळेस कळलं की मला आवाजच लागत नाही, सूर लागत नाही आहेत आणि मला नंतर मी ENTकडे गेले आणि मला फोनॅट्रिक ॲप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि आत्ता माझी ट्रीटमेंट चालू आहे. परंतु ह्या 5 महिन्याच्या कालावधीत मी पूर्णतः कोलॅप्स झाले होते. इनफॅक्ट मला म्हणजे खूप डिस्टर्ब झाले होते. पण प्रदीप सरांकडे मी ज्यावेळेस वोकलला आले इथे त्यावेळेस सरांनी मला प्रॉपर रियाज माझ्याकडनं करून घेतला आणि माझा आवाजच फुटत नव्हता. म्हणजे गच्या पुढे स्वरच लागत नव्हते. तर आता माझे स्वर थोडे थोडे लागत आहेत. आवाजात अजून माझ्या खराश वगैरे आहे. ट्रीटमेंट सध्या चालू आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आज मी गाऊ शकेन हा विश्वास मला थोडा निर्माण झालेला आहे. आणि ॲज फार ॲज निलेश सर आणि प्रदीप सर ह्यांचं ऑलवेज मोटिवेशन असतं आणि ज्या पद्धतीने मला ट्रेनिंग दिलं गेलं त्यामुळे माझ्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला. तर मी इथे खूप आनंदात आहे, शिकत आहे सध्या. आणि निलेश सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांचं एक इंटेन्शन असतं की माझ्या सगळ्या स्टुडंट्सना द बेस्ट गोष्ट मिळाली पाहिजे. म्हणजे टेक्निकल नॉलेजच्या संदर्भात काही गोष्टी असतील तर त्यांचा वापर करून कसं गायचं मुलांनी किंवा एज्युकेशन जे आहे म्युझिकचं आणि ॲट द सेम टाईम जे स्टेज एनी परफॉर्मर एनी आर्टिस्टला आवश्यक असतं तर ते पण द बेस्ट कसं मिळेल याच्याकडे त्यांचा मॅक्झिमम कल असतो. आणि असे गुरु आम्हाला मिळाल्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि ईश्वराचे मी आभार मानते, माझ्या सद्गुरूंचे आभार मानते की अशी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि एक नवीन आता आयुष्य मला त्यांच्यामुळे प्राप्त झालं. आणि माझे सगळे इथले मित्रमैत्रिणी पण खूप चांगले आहेत. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते. अरे वा, व्हेरी गुड. आरंभ करता तुम्ही काही तयारी केली? मी आत्ता दिले छोटासा गाणं म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे पण माझा अजून थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. पण सरांचं मोटिवेशन आणि मार्गदर्शन ह्याखाली मी प्रयत्न करते आहे. आशीर्वाद पण आहे आणि हो, गुरूंचे आशीर्वाद आहेत आणि सर्वांची साथ आहे. त्या सगळ्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट या प्रोग्राम करता. थँक्यू.
Friends, I have a privilege to introduce Mrs. Ashwini Acharya. She is a mother of two students of mine, Manas and Manasvi, and they are doing very well in life. They were with Mrs. Nimlekar's tutorials, and Mrs. Acharya is a very, very respected person in the Stringers Music Academy. Let me just go to her and ask as to how's your experience with TSMA. Oh, well, I think it has been a wonderful journey. I am basically a working lady. Ji. So the day I came here, I felt very blessed. The reason was because after COVID, we were under work from home, and I was finding an avenue where I could get out of the house and do something which I actually enjoy. Okay. And one of my friends brought me here to see the place, and instantly that vibe that Nilesh sir and Manisha ma'am gave was so positive. You connected immediately. And immediate connection. Okay. So since then, This is how many years back? it's just 1 year. 1 year. One okay. year ago. But still, you feel you're connected maybe Yes, for yes, and ages. it feels like connected for ages. So yeah, that's And how you have been Stringers are. performing since a long time, right? I mean, even I think Aram 1 you were there. Yes, absolutely. And Yes. you're a good host also. I have seen you hosting various programs. Oh, thank you so much. So you are a good singer, you're a good host, and you're doing a lot of logistics over here, technology over here. And I'm proud that, I've been watching you, and want to just check with you as to what is your song for Aram 2, so that, we'll be waiting for that. Oh, well, the song is Bhare Naina, and this came out of a very good thought because it was my husband, Manoj Acharya's, wish that I should perform it on a stage. The minute I told, again, Nilesh sir and Manisha ma'am, they instantly said, yes, this is, Aram is the platform. Very So good. Aram 2024 is the platform where I am going to dedicate my song to my husband, thanks to Stringers. Very good. I wish you all the best, and we'll meet you definitely at Aram 2. The Isar Connect is the media partner for that. Thank you so much, God sir. bless you, ma'am. Thank you. Thanks Bye-bye. a lot. नमस्कार मित्रांनो, मी आता मिसेस नलिनी प्रिन्सी यांच्याबरोबर आहे, आणि प्रिन्सी हे नाव जे आहे हे त्यांनी खास लावलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांना आधी विचारूया, आणि मग स्ट्रिंगर्स म्युझिक अकॅडमीबरोबर ते जेव्हा कसे जॉईन झालेत आणि काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे हे आपण त्यांचा सेकंड प्रश्न विचारूया. मॅम बोला, कसं तुमचं, व्हाय इज इट दॅट यू आर कॉल्ड प्रिन्सी? तुम्हाला असं का, म्हणजे आवडतं का ते नाव? ऑफकोर्स, कारण ना प्रिन्सी माझी जर्मन शेफर्ड होती. बरं डॉग होती माझी. बरं. आणि ती इतकी प्रेमळ, आणि माझा तिच्यावर इतका जीव, माझ्या दोन्ही मुलींपेक्षा, पर्ल आणि परी माझ्या मुली आहेत, बरं. त्यांच्यापेक्षाही माझा तिच्यावर जीव होता. बरं. ती गेली, मी इतकी कोलॅप्स झाली की मला वाटलं की आता लाईफमध्ये काय राहिलं नाही, फक्त एक मुलांसाठी जगत होती. ऑफिसला जायचं हो, आहे, हो. चांगला रेप्युटेड इमोशनल कनेक्ट होता तुमचा. ऑफकोर्स, म्हणजे तिच्याशिवाय म्हणजे माझं काहीच नाही. जी जी. तर म्हणजे घरी आलं की मला आठवण व्हायची की घरी जायचं कोणासाठी, प्रिन्सीसाठी जायचं. पोरी आता मोठ्या झाल्या हो ना, हो हो. कॉलेजला जायला लागल्या. ओके, तर तिच्यासाठी माझा जीव खूप अडकलेला, म्हणून मी घरीच येत होती. तर ती जेव्हा गेली, मी अशी, म्हणजे मला वाटलं नाही की आयुष्य संपल्यासारखंच वाटलं तुम्हाला? मला काय करू काय नाही काही कळत नव्हतं. वेड्यासारखी आपली ऑफिसला जायची, ऑफिसमधनं यायची. पण असं झालं की ती गेल्यावर ॲज अ तिची मेमरी माझ्या लाईफमध्ये राहील आयुष्यभर, म्हणून तिचं नाव मी माझं गॅजेट करून घेतलं ॲज अ सरनेम. अच्छा, मी गॅझेटमध्ये करून घेतलं. समथिंग युनिक माय फ्रेंड्स. या, हां, व्हेरी आज सगळीकडे, असं नाही की नुसतं मी असंच लावायचं म्हणून लावते, पण सगळीकडे पॅनवर, आधार कार्ड, सगळीकडे नलिनी प्रिन्सी. तुम्ही इथे कसे जॉईन झालात तर स्ट्रिंगर्समध्ये? मी, माझा फ्रेंड आहे, त्याने मला असं बघितलं येता आता रस्त्यावर की ही अशी कशी दिसते, असं काय झालं हिला. मग त्याला जेव्हा कळलं तो म्हणाला की नाही, तू ये जरा एन्जॉय कर. कारण मला थोडी अशी आवड होती गाण्याची अशी वगैरे, पण मला कसं ना असं प्लॅटफॉर्म वगैरे असं कधी वाटलं नाही. कारण लहानपणापासूनच मी स्टेजवर चांगली प्रोफेशनल ॲक्ट्रेस म्हणून बाहेर पडली, पण ते करिअर वेगळं सगळं. त्यावेळी इंडस्ट्री एवढी नव्हती चांगली. तर मग ठीक आहे, चांगला जॉब लागला इन्कम टॅक्सला, म्हणून छानपैकी मी तिथे डेडिकेट केलं. नंतर लाईफमध्ये असे रुळलेला आहात का एकदम? तुम्हाला आता कसं वाटतं इच्छा स्ट्रिंगर्समध्ये? म्हणजे मला वाटतच नाही मी कुठली आउटसाइडर आहे की आता जस्ट आली आहे. कधीपासून जॉईन झाला तुम्ही? 4-5 महिने झाले. म्हणजे मी पहिला जो पॅशन फ्युजन आहे ना तो शो केला. बरं. बस त्याच्यानंतर काय आपलंच आहे. आणि मेन म्हणजे सर आणि मनीषा मॅम सुपर. व्हेरी गुड. म्हणजे असं वाटतच नाही की आपण दुसऱ्यांकडे आलोय. आणि
एक प्राऊड आहे की एक महाराष्ट्रीयन माणूस आहे की तो चालवतो व्हेरी गुड व्हेरी गुड. आपल्याला आणि अभिमान आहे. आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे है बरं ना. छान छान. आणि त्यांनी इतक्या सगळ्यांना इतकं छान बांधून ठेवलंय ना की सगळेजण त्यांच्यावर प्रेम करतात. ते इमोशनली कळतच कनेक्ट नाही आहे. कोण कोणाला जास्त प्रेम करतं आणि इतके प्रेम करतात ना सगळ्यावर आणि मला खूप आवडतं. बरं आरम 2चं तुमचं काय प्रिपरेशन आहे मॅम? काटा लगा आयटम सॉन्ग घेतलंय. बरं बरं. म्हणजे बेसिकली मी असं वेगळं असं सॉन्ग तुम्हाला घ्यायचं होतं. मी म्हटलं मी ॲज अ परफॉर्मर चांगलं म्हणजे करतेच मी लहानपणा म्हणजे प्रोफेशनलला मी एवढ्या नाटकात कामं केली आहे, सगळं केलं आहे. बरं. सगळं ते सगळं सोडून मी अशी आपल्या घरी आपल्या रुटीनमध्ये, कारण माझी 2 मोठी ॲक्सिडेंट झालेली, त्याच्यानंतर मी असं वाटलं नव्हतं की मी कधी परत जाईन. पण माझ्या हॉरोस्कोपमध्ये आहे लिहिलं होतं की तुम्ही मूनलाईटपासून कधीच जाणार नाही. ते मला पटायला लागलं की नाही, जे आपल्या डेस्टिनीमध्ये आहे ते येणार म्हणजे येणार, किती तुम्ही नाही म्हणा. व्हेरी गुड. मग इथे आली, ते पहिल्या वेळी ते असं सॉन्ग घेतलं, पण तरी पण ना असं खूप वर्षापासून म्हणजे लहानपणापासून की आपल्याला गाणं काय शाळेपासूनच शिकवतात, त्यामुळे असं आपण स्पेशली तेव्हा क्लासेस वगैरे लावले नव्हते. पण इथे आल्यावर ते ऐकण्याचं फार होतं. इथे आली, वाटलं फुटेल का आवाज, नाही फुटेल, पण हळूहळू ठीक आहे. पॅशन फ्युजनमध्ये पण गायली मी, पण असा तेवढा असा टिप्पेचा आवाज नाही निघत होता जो आत्ता माझा असा खूप छान. व्हेरी गुड. मस्त. तुम्ही आता कम्फर्टेबल आहात आणि यू आर रेडी फॉर आरम 2. म्हणजे पहिलं कसं आपला प्रोग्राम असेल तर आपल्याला असं थोडी भीती असते की हा कसा होणार सॉन्ग, काय होणार, आपण खूप रिहर्सल करतो, थांबतो. आता काय नाही, फक्त गाणं लागलं की नाचलो. व्हेरी गुड. छान. इतका कॉन्फिडन्स आला आणि इतकं ना हे जे आपल्याला जे पीस आहे ना ते ह्यांनी दिलंय. आणि इकडचे सगळे एकापेक्षा एक असे सिंगर्स आहेत की असं वाटतं नाही आपल्याला पण जरा जागा त्यांच्यात मिळायला पाहिजे तर चांगलं परफॉर्म करायला पाहिजे. म्हणून ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि खूप सगळे चांगले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना जर सिंगिंगचं थोडं जरी पॅशन आहे, प्लीज या आणि जल्लोष करायचे. व्हेरी छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मला असं वाटतं आपण आरम 2च्या वेळी जरूर भेटू. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस. थँक्यू सर. थँक्यू मॅम. बाय. नमस्कार. मी आता कल्पेश याज्ञिक सरांशी बोलणार आहे. अँड आय बी स्पीकिंग इन लँग्वेज लाईक इंग्लिश ॲज वेल एज मराठी. आणि कारण ही इज कम्फर्टेबल इन एनी लँग्वेज. आणि सर आहे तिकडे, त्यामुळे माझा तुम्हाला नमस्कार. नमस्कार. आणि तुम्ही कधीपासून स्ट्रिंगशी कनेक्टेड आहात? ॲक्च्युली या नोव्हेंबरमध्ये 1 वर्ष होईल मला. बरं. येस. बरं. आणि तुमची फिलॉसॉफी काय आहे? म्हणजे स्टुडंटशी तुम्ही कसे कनेक्टेड आहात? तुम्ही जास्तीत जास्त वोकल जे आहे तुम्ही क्लासिकल बेस घेता का व्हॉट इज युअर फोर्ट आहे? ॲक्च्युली मी बेसिकपासून सुरुवात करतो, म्हणजे सरगम अलंकारपासून सुरुवात करतो. आणि कसं आहे का मी वेगवेगळ्या म्हणजे कॉलेजमध्ये माझा सब्जेक्ट होता सायकोलॉजी. बरं. थोडीशी ह्युमन सायकोलॉजी पण समजून घेतली. थोडंसं योगा इन्स्टिट्यूटमध्ये 1 इयर टीचर्स ट्रेनिंग कोर्स केल्यामुळे सिंगर्सला केवढं काम लागते, म्हणजे ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन वगैरे, ते पण मी माझ्या कोर्समध्ये घेतले. माझे आजोबा होते रायटर, ऑथर होते ते. म्हणजे लँग्वेजमध्ये पण थोडंसं मी लक्ष देतो का लँग्वेज कशी असली पाहिजे. तुम्हाला जर वेस्टर्न गायचं असेल किंवा तुम्हाला गझल गायची असेल, उर्दू तुमचा डिक्शन क्लिअर असतं, तर डिक्शनवर पण आम्ही हे करतो. आणि एक लेक्चर माझा प्रॅक्टिकल असतो का जे कुठल्याही क्लासमध्ये शिकायला मिळत नाही, जे आपण आपल्या स्टेजवर परफॉर्म करतानाच आपल्या मिस्टेकवरून आपण शिकतो का हे असं नाही, असं झालं पाहिजे. ते पण मी प्रॅक्टिकल क्लास घेतो का असं तुम्हाला स्टेजवर परफॉर्म केलं पाहिजे. छान. ॲक्च्युली दैसर कनेक्टच्या चॅनलवरती तुम्ही अनेक वेळा आय हॅव होस्टेड यू, एव्हरीवन नोज यू, म्हणजे तुमचं इंट्रोडक्शनची काही गरजच नाही आहे. पण लोकांना कळलं पाहिजे की तुमची फिलॉसॉफी काय आहे लाईफमध्ये, त्या दृष्टीने म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारला, बाकी काही नाही. सेकंडली, तुम्ही आता आरम 2 करता, तुम्ही मुळातच सगळ्यांना शिकवलं आहे, पण तुमचं काय हे आहे म्हणजे टेक, किंवा तुम्ही कुठचं गाणं गाणार आहात तेव्हा? मी माझं गाणं घेतलं आहे लागा चुनरी में दाग. बरं. थोडंसं क्लासिकल बेसवर आहे, कारण इथे वेगवेगळे जॉनर्स आहेत. म्हणजे कोण आयटम सॉन्ग गातं आहे, कोण थोडंसं रोमॅन्टिक सॉन्ग गातं आहे, तर एखादं असं लाईट क्लासिकल एखादं छान लाईन ओल्ड तुम्ही बोलू शकता का? म्हणजे ऑडियन्सना किंवा व्ह्युअर्सना यु नो दे विल बी अट्रॅक्टेड टू जस्ट युअर सॉन्ग ॲट दॅट टाईम. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. थैंक यू सर. आई विश यू ऑल द बेस्ट फॉर आरम 2. थैंक यू. गॉड ब्लेस यू. थैंक यू. दोस्तों, अभी द स्ट्रिंगर्स म्यूज़िक एकेडमी के जो गुरु है यहाँ पे, जो टीचर है मनोज सर, और उनका बेटा आर्यन,
वो हमारे साथ में है। नमस्ते मनोज जी। नमस्ते। आपके आवाज़ के तो हम बहुत फ़ैन हैं। थैंक यू। और वैसे भी दहीसर कनेक्ट पे आपको सब लोग जानते हैं, क्योंकि आप के जो गाने हैं काफ़ी लोगों ने सुने हैं। तो मैं आपसे ये जानना चाहता हूँ कि आप द स्ट्रिंगर्स म्यूज़िक एकेडमी से कब से जुड़े हैं, यानी ये जो स्कूल है, म्यूज़िक स्कूल? जी, ये जिस दिन से ये उद्घाटन हुआ है, जी जी। मैं उस दिनों से जुड़ा हुआ हूँ। ओके। पहले दिन से आज तक हूँ। और RM2 में भी हम दोनों पार्टिसिपेट कर रहे हैं। वेरी गुड। और मेरा बेटा है आर्यन, जी जी जी। थोड़ा मोड़ा ये भी गा लेता है। वेरी गुड। तो आप जनरली जो गाने सिखाते हैं वो क्लासिकल बेस्ड होते हैं कि कैसे टाइप का आपका सिखाना होता है सर? सेमी क्लासिकल होता सेमी है। क्लासिकल, हाँ, यानी और- एक्चुअली फिल्म सॉन्ग? हाँ, बॉलीवुड सॉन्ग हम बॉलीवुड सॉन्ग कराओके पे हम सिखाते हैं। जी जी जी। और काफ़ी सारे स्टूडेंट्स आपके बारे में बोलते हैं दे आर वेरी कंफर्टेबल। तो RM2 के लिए आप कौन सी गाने का आपने चॉइस किया है? और एक आध लाइन अगर आप गुनगुना सकते हैं तो अच्छा होगा। बाद में आर्यन भी अगर हाँ, आपके हम साथ दोनों में जुड़ जाएगा। साथ में ही हम दोनों गा रहे हैं। जी जी जी। जी, हम तो दोनों अकेले आप गाइए। अकेले तुमसे। अरे वाह वाह, पापा का जो ये है वो? हाँ हाँ हाँ। अच्छा, आमिर खान का गाना है वो? आमिर खान, हाँ। अच्छा, बोलिए बेटा। और उदित नारायण ने गाया है। हाँ वही। तो मैं 2 लाइन बिल्कुल बिल्कुल। अकेले हम अकेले तुम, जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल, तू मेरी जान, Oh, I love you, Daddy. तू मासूम, तू शैतान। But you love me, Daddy. वेरी गुड वेरी गुड। इट्स सो नाइस कि आरंभ में जो हमने देखा है, एज का कोई क्राइटेरिया है नहीं, बच्चों से लेके एल्डर्स तक है। सो मैं चाहता हूँ कि या तो मेरे दिल से बिल्कुल ये आवाज़ निकल रही है कि और 100 साल भी आप यहाँ रहे और यही इंस्टीट्यूट जो है वो बहुत आगे बढ़े और बाद में ये सिखाने के लिए आ जाए जी, 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 बच्चा हम भी यही आपका कामना आर्यन। करते हैं। थैंक यू सो मच। हमारे स्ट्रिंगर्स के लिए जी, मेरी जी, यही जी। दिली शुभकामनाएं हैं जी। कि हमेशा बना रहे। गॉड ब्लेस यू। आई विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू, थैंक यू।